नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे भूतांची देणगत. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. तुका डोक्यावर पाटी घेऊन झपाझप पावलं टाकत होता. अंगावर घोंगडीची खोळ घेऊन तो देणगत द्यायला निघाला होता. त्याची बायको देशमुखाच्या शेतात कामाला गेली होती आणि तेव्हापासून पोटदुखीनं आजारी होती. ती सगळं उपाय करून झालं पण गुण काही येत नव्हता. तेव्हा जटावाल्या तात्यानं देशमुखांच्या विहिरीवरची देणगत काढली. ती द्यायला तुका निघाला होता. बाकीचं गडी मागणं येणार होतं. गावंदरीनं पुढं गेल्यावर तुका पांद वाटायला लागला. रात्रीचे 8:30 वाजले असतील. पांदीतल्या वाकड्या वाळव्याच्या झाडावर घुबडांची पिल्ली खेळत होती. त्यांचा आवाज ऐकून तुकानं आपल्या पावलांना गती दिली. रातकिडे किर्र किर्र करत होते. पाठीतला कोंबडा बारीक आवाजात कॉक 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 करत होता. बहुतेक त्याला आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती. झाडांच्या पानांची सळसळ काहीतरी कुजबुजत होती. आता तुका ओढ्यात उतरला होता. ओढ्याचं पाणी आटून आता फक्त डबकीच उरली होती. डबक्यातील बेडकं आक्रोश करत होती. तेवढ्यात तुकाच्या पायातून गार काहीतरी वळवळत गेलं. तसा तुकाने पाठी सावरत धडपडत ओढा पार केला. देशमुखांची विहीर आता जवळजवळ येत होती. तुका देशमुखाच्या मळ्यात आला. मळ्यातील विहीर झाडाझुडपात लपलेली होती. उंबराच्या झाडावर टिटव्या टीव 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 करत होत्या. तुकानं पाठी खाली ठेवली आणि पाठीतला कोंबडा हातात घेतला. तेवढ्यात कोंबडा हातातून निसटून पळाला. तसा तुका कोंबड्याच्या मागं मागं पळाला. कसा तरी किसनच्या शेतात त्याला कोंबडा सापडला. तुका परत विहिरीवर आला तर रामा आणि किशा विहिरीच्या कठाड्यावर बसले होते. अरे तुम्ही कधी आला? तुकानं आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत विचारलं. आम्ही तुझ्या पुढंच की आलो, रामू बोलला. बेस केलं, तुम्ही लोगोलोग आला ते. चला निवदाचं बघूया, तुका डोक्याला फडका गुंडाळत बोलला. आता आणि कसला निवद दाखवितोस? खावत तसाच कोंबडा, किशा जिबळ्या चाटत बोलला. अरे दारू बिरू पिऊन आला नाहीस ना? तुका वैतागून बोलला. नाही रे, पण गाड्या भूक लय लागल्या म्हणून बोललो. तुकानं विहिरीच्या कठाड्यावर कोंबडा ठेवून कापला आणि पाया पडून पाठीतील साहित्यात हळदी कुंकू शोधू लागला. तेवढ्यात तुकाचं लक्ष रामाकडे गेलं तर रामा कोंबड्याचं मुंडकं जनावरासारखं खात होता. ए राम्या, राक्षसासारखं का खातोयस रे? रागानं तुका बोलला. इकडं किशा कुत्र्यासारखं दातानं कोंबडा चावत होता. त्याच्या दाताला रक्त लागलं होतं. कितीतरी दिवसातनं ताजं रागात प्याला मिळालं, हाय का ना राम्या? किशा रक्तानं भरलेलं दात इचकत बोलला. पण लेका, कोंबड्याचं रागात पुरतंय होय? रामा बोलला. मग तुका कशाला आहे? असं म्हणून किशा जोर जोरात हसू लागला. तुकाला काहीच कळत नव्हतं. लेका माणसागत वागा, तुका वैतागून बोलला. माणूस असलो तर ना, पण सोय बाकी झकाच केलीस, रामा बोलला. आता उंबराच्या झाडावर घुबड जोर जोरात गुदकार घालू लागलं. तुका थरथर थरथर कापत होता. तुकानं कसला तरी विचार केला आणि सरळ पळत सुटला. पळत पळत तो ओढ्यापर्यंत आला. पण आज तुकाचं नशीब नव्हतं. रामाच्या रूपात असलेल्या छेडानं त्याला ओढ्यात पकडलंच. गिरानं त्याला ओढत ओढत पाण्यात नेऊन बुडवलं. छेडा गुदुगल्या करत होता. वातावरणात भयानकता निर्माण झाली होती. झाडं झुडपं भीतीनं थरथर कापत होती. तुकाचा पाण्यात गुदमरून जीव गेला
तसं गिरा आणि छेडा तुकाच्या प्रेतावर तुटून पडली. इकडं रामा आणि किशा गावातनं देनगतीचा कोंबडा खायला येत होती. ओढ्याजवळ आल्यावर त्यांना तुकाचा विहिरीकडून आवाज आला. अरे देनगतीचा कोंबडा शिजलाय, लवकर या.